आज आपण एक अशा सवयीविषयी बोलणार आहे जे आपल्यापैकी अनेक जण आवडीने करतात किंवा त्यांना ते खूप सोयीचे वाटते। मी बोलतोय दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याबद्दल। अनेक लोकांना दुपारच्या जेवणानंतर लगेच ढुलकी काढणे किंवा झोपणे खूप आरामदायी वाटते, पण तुम्हाला माहिती आहे का या सवयीचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात। म्हणून दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल आज आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत। ही सवय आपल्याला तात्पुरता आराम देत असली तरी दीर्घकाळ ती आपल्या आरोग्यासाठी कशी हानिकारक ठरू शकते ते आज आपण इथे सांगणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुपारच्या जेवणानंतर लगेचच झोपण्याच्या तुमच्या सवयीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही या गंभीर धोक्याबद्दल अधिक जागरूक व्हाल। चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दुपारचे जेवण हे आपल्या दिवसातील एक महत्त्वाचे भोजन असते जे आपल्याला ऊर्जा देते। जेवणानंतर आपले शरीर अन्न पचवण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असते, या प्रक्रियेला पचनक्रिया म्हणतात। दुपारी जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने काय होते तर तुमची पचनक्रिया मंदावते आणि अपचन सुरू होते। बसून किंवा उभे राहून काम करताना गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अन्न पचनाच्या नळीतून पुढे ढकललेले जाते, पण झोपल्यानंतर हे नैसर्गिक कार्य शिथिल होते। अन्न पोटात जास्त काळ थांबते, त्यामुळे ते व्यवस्थित पचत नाही। यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात। अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे त्यातील पोषक तत्त्वही शरीर पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही। जेवणानंतर लगेच झोपल्याने पोटातील ॲसिड अन्ननलिकेकडे परत येण्याची शक्यता वाढते। याला ॲसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोफेगल रिफ्लेक्स असे म्हणतात। यामुळे छातीत तीव्र जळजळ जाणवणे, ढेकरा येतात, घशात आंबट पाणी येते आणि दीर्घकाळ ॲसिड रिफ्लेक्स राहिल्यास अन्ननलिकेला नुकसान पोहोचू शकतो। म्हणून जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे खाल्लेले अन्नातील कॅलरीज पूर्णपणे बर्न होत नाही आणि त्या शरीरात चरबीच्या स्वरूपात जमा होतात। त्यामुळे तुमचे वजन वाढणे, लठ्ठपणा येऊ शकतो। लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका तुम्हाला वाढू शकतो। रक्तातील साखरेची पातळी वाढते, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक गंभीर दुष्परिणाम आहे। जेवणानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण होते। शरीर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्यात जास्त वेळ घालवते, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। ऊर्जा कमी वाटणे आणि आळस येणे। मित्रांनो, दुपारी जेवल्यानंतर झोपल्याने तुम्हाला वाटेल की झोपल्याने ऊर्जा मिळते, पण प्रत्यक्षात जेवणानंतर लगेच झोपल्याने तुम्हाला अधिक सुस्त आणि आळशी वाटू लागते। पचनक्रिया मंदावल्याने शरीर अन्नातून ऊर्जा कार्यक्षमतेने काढू शकत नाही, त्यामुळे थकवा जाणवतो आणि कामावरती लक्ष केंद्रित करणे कठीण होते। हृदयविकाराचा धोका वाढते। काही संशोधनानंतर जेवणानंतर लगेच झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। पचनक्रियेसाठी जास्त ऊर्जा लागते आणि रक्तप्रवाह पोटाकडे वळतो। जर त्याच वेळी शरीर झोपेच्या स्थितीत गेले तर हृदयावरती ताण येऊ शकतो असे मानले जाते। मित्रांनो, निद्रानाश आणि रात्रीच्या झोपेवरती परिणाम। दुपारी जास्त झोपल्याने किंवा चुकीच्या वेळी झोपल्याने रात्रीच्या झोपेवरती परिणाम होतो, त्यामुळे रात्री निद्रानाश होऊ शकते किंवा झोप तुटण्याची समस्या उद्भवू शकते। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतो। मित्रांनो, याबाबत आता आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका कसा आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जेवणानंतर लगेच शारीरिक हालचाल केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुधारते। तसेच जर्नल ऑफ द गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार जेवणानंतर लगेच झोपल्याने ॲसिड रिफ्लेक्सचा धोका वाढतो। या अभ्यासामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की जेवणानंतर किमान 2-3 तास झोपणे टाळावे। मित्रांनो, यामागे आता आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याला दिवा स्वाप असे म्हणतात आणि त्याचे गंभीर परिणाम सांगितले आहेत। आयुर्वेदामध्ये पचनक्रियेला अग्नी असे म्हटले जाते। जेवणानंतर लगेच झोपल्याने हा अग्नी मंद होतो, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि आम म्हणजे विषारी पदार्थ तयार होतात। हे आम शरीरात जमा होऊन अनेक जणांना किंवा अनेक आजारांना जन्म देतात। आयुर्वेदानुसार दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने कफदोष वाढतो। कफदोषामध्ये वृद्धीमुळे
लठ्ठपणा, मधुमेह, सुस्ती, सर्दी, खोकला, दमा आणि सायनससारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आयुर्वेदामध्ये दिवासोप म्हणजेच दिवसा झोपणे काही विशिष्ट परिस्थितीतच मान्य आहे. उदाहरणार्थ खूप थकलेल्या व्यक्ती, वृद्ध, मुले, आजारी व्यक्ती किंवा उन्हाळ्यात जेव्हा रात्र लहान तेव्हा तुम्ही दिवसा झोपू शकता. पण सामान्यतः निरोगी व्यक्तीने दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे असे सांगितले आहे. यानंतर दुपारच्या जेवणानंतर नेमकं काय करावे? दुपारच्या जेवणानंतर किमान 10 ते 15 मिनिट वज्रासनात बसल्यास पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते. याशिवाय जेवणानंतर लगेच धावपळ न करता हलकी शतपावली 10 ते 15 मिनिटे करा. यामुळे अन्न पचायला मदत होते. नंबर 3, डाव्या कुशीवर झोपणे. जर तुम्हाला आराम करायचा असेल तर जेवणानंतर लगेच सरळ झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर 10 ते 15 मिनिटे झोपा. डाव्या कुशीवर झोपल्याने यकृत आणि इतर पचनसंस्थेच्या अवयवांवरती ताण येत नाही आणि पचनक्रिया सुलभ होते. पण ही फक्त एक लहानशी डुलकी असावी. दीर्घकाळ झोपणे टाळावे. याशिवाय हलकी योगासने आणि प्राणायाम पचनक्रिया सुधारण्यास आणि ताण कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून चरक संहिता आणि अष्टांग हृदय यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये दिवासोपाचे दुष्परिणाम सविस्तरपणे सांगितले आहेत. यात स्पष्टपणे म्हटले आहे की दिवसा झोपल्याने कफ आणि मेद म्हणजेच चरबी वाढते. यामुळे शरीरात जडपणा आणि आळस निर्माण होतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याचे दुष्परिणाम वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दोन्ही दृष्टिकोनातून समजलेले असणार. ही सवय आपल्याला तात्पुरता आराम देत असली तरी दीर्घकाळात ती आपल्याला आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आजपासून या सवयीमध्ये तुम्ही बदल करा आणि जेवणानंतर लगेच झोपणे टाळा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.